पालकांनो, पुढचे 5 दिवस हे तुमच्या मुलांसाठी अत्यंत धोकादायक असणार आहेत। देशामध्ये आजपासून नवतापाला सुरुवात झालेली आहे। 2 जूनपर्यंत कडक उन्हाचा इशारा देण्यात आलेला आहे। सूर्य रोहिणी नक्षत्रात आल्यामुळे या 9 दिवसांमध्ये पृथ्वी भट्टीसारखी तापणार आहे। रात्रीच्या वेळीही नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागेल आणि या काळात मुलांच्या आरोग्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे। दरम्यान नवताप नेमकी काय आहे जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर 9 दिवसांचा अत्यंत कडक उन्हाचा हा काळ असतो। सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो त्या काळाला नवताप असं म्हणतात। रोहिणी नक्षत्राच्या शीतलतेमुळे सूर्य अधिक तापतो आणि परिणामी चंद्राचा शीतलपणा कमी होतो। 9 दिवसांच्या या काळामध्ये पृथ्वीवर सूर्यकिरण अगदी सरळ पडतात। जमीन तव्यासारखी किंवा भट्टीसारखी तापते। तर नवतापापासून मुलांचा बचाव कसा करायचा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुलांना बाहेर नेऊ नका। मुलांना सतत पाणी पिण्यास द्या। पचनास हलकं अन्न द्या। सुती कपड्यांचा वापर करा। मुलांची खोली हवेशीर आणि थंड ठेवा। ताप, उलटी आणि सर्दी खोकला झाल्यास तात्काळ डॉक्टरांकडे न्या। दरम्यान मुलांना या नवतपा काळामध्ये काय देऊ नये पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून। तर चॉकलेटमधील घटक शरीरातील उष्णता वाढवून थकवा निर्माण करतात, त्यामुळे या संपूर्ण काळात चॉकलेट टाळा। सॉफ्ट ड्रिंक्स आणि डिहायड्रेशन त्यांची भीती निर्माण होते। साखर, कॅफीन मुलांच्या शरीरातील पाणी वेगाने शोषून घेतात। पॅकेज ज्यूसमध्ये अधिक साखर असल्यामुळे यकृत आणि पोटाच्या आरोग्यासाठी ते अत्यंत घातक आहे, त्यामुळे तेही टाळा। अतिथंड किंवा आईस्क्रीममुळे घशाला सूज येऊन इन्फेक्शन वाढतं। पोषण शून्य आणि कॅलरीज हाय असलेल्या पदार्थांमधून कुठलेही पोषण मिळत नसल्याने मुलांची नैसर्गिक वाढ खुंटते। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।